पूर्व भागातील 70 फूट रोडवरील अनधिकृत भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण महानगरपालिका प्रशासनाने हटवल्यापासून 70 फूट रोडच्या परिसरातील गल्लीबोळात भाजी विक्रेते बसत आहेत। त्याविरोधात मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सह्यांची मोहीम राबवण्यात आली। 70 फूट रोडवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून भाजी व फळ विक्रेते बसत असल्याने अनेक अडचणी, अपघात आणि रहदारीस अडथळा होत असल्याने महानगरपालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाने अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण हटाव धडक मोहीम हाती घेतल्याने 70 फूट रोड मोकळा झाला। परंतु परिसरातील नरसिंह झोपडपट्टी, कुंची कोरवे वस्तीकडे जाणारा रोड, विजयनगरकडे जाणारा रस्ता, माधवनगर रस्ता, गणापुरम कलेक्शन पासून विजयनगरकडे जाणारा रस्ता, त्याचबरोबर इतर गल्लीबोळातील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले आहे। त्यामुळे परिसरातील दुकानदार, वाहनधारक आणि रहिवाशांना मोठा त्रास होतो। हे सोलापूरच्या विकासाला बाधा येणारी बाब आहे। म्हणून सदर अतिक्रमण हटवण्यासाठी मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली। यावेळी रहिवाशांनी अतिक्रमणाबाबत तीव्र विरोध करून आपल्या अडचणी सांगितल्या आणि अनेक वेळा हे सर्व भाजीपाले आमच्याशी भांडण देखील करतात असे म्हणाले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम हाती घेतलेल्या शिष्टमंडळात सोहेल शेख, प्रसाद जगताप, संतोष जाधव, विठ्ठल कुराडकर, लक्ष्मीकांत कोडम, पप्पू शेख, शरणप्पा जगले, रेखा आडकी, राधिका मिठ्ठा, सविता दासरी, लक्ष्मी गुंटला, विजयलक्ष्मी रच्चा यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासन, अतिक्रमण विभागाने 70 फूट रोडवरील भाजी मंडई हटविण्याचा कारवाई करीत आहे। या भाजी मंडई बाबतीमध्ये गेल्या महिनाभरात महानगरपालिका कारवाई करून 70 फूट रोड मोकळा केलेला आहे। परंतु 70 फूट रोडवरील भाजीवाले कोणाच्या तरी एखादा ऐकून, कोणाच्या एका संघटनेचं ऐकून तेव्हा याच ठिकाणी अट्टाहास करण्याचा प्रयत्न करून आज ना उद्या आम्हाला परत 70 फूट रोड बसवू देतील अशा प्रकारचं यांना भाजीवाल्यांना गैरसमज करून, गरिबांना गैरसमज करून त्यांना दिवस रात्र पळापळी करायचा प्रयत्न करत आहेत। आणि त्याचबरोबर भाजीवाले देखील त्यांचं पोट भरण्यासाठी दिवस रात्र तिथे बसत असताना त्यांना वारंवार महानगरपालिकासुद्धा कारवाई करणे योग्य नाही आहे। त्यांना प्रबोधन करणे गरजेचं आहे आणि त्या प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांना चिप्पा मार्केटमध्ये बसा असं प्रकारचं प्रबोधन करणे गरजेचं आहे। तसं न करता कारवाई करणे हे त्याचा पर्याय नाही। परंतु त्या ठिकाणी काढून टाकल्यानंतर त्यांच्या संघटनेच्या किंवा नेत्याच्या, माजी आमदारांचं ऐकून जे लोक आज न उद्या आम्हाला त्या ठिकाणी बसू देतील या आशेनं परिसरातील गल्लीबोळामध्ये भाजी मंडई सुरू झाले। या विजयनगर बोळामध्ये, नरसिंहस्वामी झोपडपट्टी बोळामध्ये, गणापुरम कलेक्शनपासून विजयनगर बोळामध्ये असा भाजीवाले बसून आपलं उदरनिर्वाहाचा प्रयत्न करीत आहेत। पण त्यामुळं या परिसरातील लोकांना घरासमोर सकाळी उठल्या सडा घालणं किंवा येणं जाणं अशा अनेक प्रकारे त्रास होत आहे। वाहनांना देखील त्रास होत आहे। म्हणून या गल्लीबोळातील पेक्षा तुम्ही 70 फूट रोड द्या किंवा 70च्या चिप्पा मार्केट बसवा, एका कुठचा निर्णय लवकर लावावा अशा प्रकारे या गल्लीबोळातील भाजी मंडई हटवावी म्हणून आम्ही सह्यांची माहिती घेतलेली आहे। या माध्यमातून महानगरपालिका आयुक्तांना, पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन देऊन आम्ही मागणी करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।